कोल्हापुरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आता विरोध होऊ लागलेला आहे। आम आदमी पार्टीच्या वतीनं हा विरोध होताना पाहायला मिळतोय। कोल्हापुरात बसंत बहार टॉकीज परिसरातून ही अंत्ययात्रा जी आहे विशेषतः प्रतिकात्मक अंत्ययात्रा दुचाकीची काढण्यात आलेली आहे। आम आदमीच्या पार्टीच्या वतीनं ही अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे ते बाजारात येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं आणि या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून खरं तर गाड्यांची जी अवस्था खराब होणार आहे असा जो एक तर्क आहे वितर्क आहे तो खरं तर लढवला गेलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य पाहतोय दुचाकी गाडीला या ठिकाणी खरं तर तिरडी वरती बांधलेला आहे आणि ही तिरडी जी आहे ती आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे सगळे घेऊन जाऊन एक निषेध आंदोलन ह्या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहेत। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। अंत्ययात्रा काढलेली काय नेमकं आहे? पेट्रोलमध्ये जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आलेलं आहे 0% पासून 20% टप्प्याटप्प्यानं या केंद्र सरकारनं पेट्रोलची जी काही पॉलिसी आहे ती बदलली आणि आज 20% पेट्रोल सर्वसामान्य लोकांच्या माती मारलं जात आहे। याच्यामुळं गाड्यांचे ॲव्हरेज कमी पडतं आहे, गाड्यांचा मेंटेनन्स सातत्यानं निघत आहे आणि म्हणून सरकारच्या विरोधातला हा तीव्र असंतोष हा लोकांना दाखवावा लागेल, सरकारला दाखवावं लागेल। म्हणूनही आम्ही अंत्ययात्रा काढतोय। हे सरकारनं समजून घ्यावं की गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ही 2029ची त्यांची यात्रा आहे, सरकारची अंत्ययात्रा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।